नमस्कार. तुमचं माझ्या नीलम मेहंदी आर्टिस्ट या चॅनलवर प्रथम खूप स्वागत आहे. या चॅनलवर आपण आजपासून बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज सुरू करणार आहोत. तर प्रथम आपण मेहंदी कोन कसं पकडावं हे शिकणार आहोत. मेहंदी कोन पकडताना नॉर्मली अंगठ्याने प्रेशर देतात आणि वरचं जे अंगठ्याच्या बाजूला जे बोट असतं ते डायरेक्शनचं काम करतो आणि तिसरे बोट असतं मधले बोट ते सपोर्टचं काम करतं. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी मेहंदी कोन कसा पकडला आहे. तर स्टार्टिंगला आपण बेसिकमध्ये लाईन्सपासून सुरुवात करत आहोत. मेहंदीच्या कोनवर प्रेशर देऊन प्रथम आपण लाईन काढणार आहोत. तर प्रेस करता करता आपण कोन अलगद उचलून दुसऱ्या पॉईंटवर न्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या लाईन्स होणार आहे. कुठेही घासाघीस करायची नाही आहे. कोन हा उचलून प्रेशर हलक्या हाताने प्रेशर देत तुम्हाला ती लाईन्स ड्रॉ करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही साधारण एक पेज तरी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला छान पद्धतीने मेहंदी नक्कीच जमेल. तर सुरुवातीला अशाच पद्धतीने लाईन्स ड्रॉ करायच्या आहे. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन अशा पद्धतीच्या प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. तर बेसिकमध्ये आपण बघूया. फर्स्ट येणार लाईन्स. ओके, लाईन्स नंतर थिक अँड थिन लाईनची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यासाठी आपण प्रथम 4 लाईन्स मारणार आहोत. तुम्ही बघू शकता 4 लाईन्स आपण काढलेल्या आहोत. त्याच्यानंतर मधल्या 2 लाईनींमध्ये आपण मेहंदीला हलकासा प्रेशर देत एक साथ तुम्ही पूर्ण ती लाईन आहे ती भरणार आहोत. अशा पद्धतीने पुढेही घासणार नाही आहोत आपण. तर अशा पद्धतीने थिक अँड थिन लाईनचे कॉम्बिनेशन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही बरेच पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. 2 थिक लाइन इन मिडल, थिन लाइन या फिर 2 थिन लाईनच्यामध्ये एक सिंगल लाईन अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. सगळं काही तुमच्या इमॅजिनेशन आणि तुमच्या कलेवर डिपेंड आहे. तुमच्या इमॅजिनेशनच्या पॉवरवर डिपेंड आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याचं कॉम्बिनेशन करू शकता. ह्याच्यानंतर येते सेकंड वेव्ही लाईनची तुम्ही ही प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड येणार आहे झिगझॅग लाईन. ओके, आपण ह्या ज्या बेसिक ह्या गोष्टी आपण एक चौकोन बनवून बॉक्सेस बनवून किंवा एक सर्कल बनवून त्याच्यामध्ये ह्या प्रॅक्टिस तुम्हाला करायच्या आहे. तर फर्स्ट आपण बघितलं लाईन, नंतर थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन, नंतर 2 थिक लाईन विथ थिन लाईनचे कॉम्बिनेशन, मग वेव्ही लाईन आणि नंतर थर्ड बघत आहोत आपण झिगझॅग लाईन्स. तर अशा पद्धतीने आपण लाईनचे प्रॅक्टिस करू शकतो. तर तुम्ही बघू शकता फोर्थला आपण डॉटचं प्रॅक्टिस करणार आहोत. डॉट खूप महत्त्वाचे आहेत. तर डॉट्सला तुम्ही बघू शकता एकसारखे असे डॉट्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्हाला मोठा डॉट द्यायचा असतो त्यावेळी आपला कधी छोटा होतो, काही डॉट्स मोठे होते. असं न व्हावे म्हणून आपण मनातल्या मनात आकडे बोलून 1 2 3 ह्या पद्धतीने सेम प्रेशर देत मेहंदी कोनवर तुम्ही डॉट्स काढू शकता. 1 2 3 ह्या पहिल्या डॉटला 3 पर्यंत पहिला डॉट होत असेल तर सगळे डॉट हे 3 काउंट होतं तुम्हाला तो डॉट काढायचा आहे. त्या डॉट मीन्स त्या मेहंदीच्या कोण प्रेशर देत तो डॉट कंप्लीट करायचा. अशा पद्धतीने तुमचे सगळे डॉट सेम येणार आहेत. त्याच्यानंतर आपण 5वं बघू शकता. 5वं आहे स्पायरल, सर्कल स्पायरल म्हणतात. याच्यानंतर तुम्ही सर्कल स्पायरलची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर 6 येतं स्क्वेअर स्पायरल. तर तुम्ही ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. बेसिक केलं तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे आणि तुम्हाला मेहंदी खूप छान पद्धतीने नक्कीच जमणार याची गॅरंटी मी देते. तर आपण 6 बघू शकतो की आपण स्क्वेअर स्पायरल काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण लीव्सची प्रॅक्टिस करणार आहोत. लीव्स तुम्ही बघू शकता 7 लीव्स जी पानं असतात ती अशा पद्धतीने प्रेशर देत हलक्या हाताने प्रेशर देत करायचे असतात. तुम्ही बघू शकता हलका प्रेशर दिला, मध्ये प्रेशर वाढवला, डॉट पद्धतीने तो प्रेशर हलका कमी करतो. लीव बनवलेले आहे, लिप्स बनवलेले आहेत आपण असं म्हणू शकतो. पानांचे आकार आहेत तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण बेसिक गोष्टीची प्रॅक्टिस करायला लागते. याच्यामध्ये लाईन, थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन,
प्लस वेव्ही लाईन, झिगझॅग लाईन, डॉट, स्पायरल, स्क्वेअर स्पायरल अँड लीफ. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही पहिला जर लीफ येत नसेल तर ह्या पद्धतीने डॉट देऊन तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने तुम्ही लीफचे पहिल्यांदा प्रॅक्टिस करू शकता. हळूहळू तुम्हाला ते डायरेक्टही जमेल, पण प्रथम आपलं प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे या गोष्टींची. तर बऱ्याच गोष्टी अजून बेसिकमध्ये आपल्या बाकी आहेत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज एवढं शिकवणार आहे, तर तुम्ही ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा आणि ज्या गोष्टींची नावं माहीत नाही तुम्ही ह्या पद्धतीने तिथं नावं लिहून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये एकदा फिट होतील. ओके, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या बेसिकमध्ये अजून पुढची एक स्टेप आपण घेणार आहोत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि घर बसल्या फ्रीमध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने मेहंदी शिकू शकतो. तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना खरंच इच्छा आहे मेहंदी शिकायची त्या माझ्या ह्या व्हिडिओमार्फत तुम्ही नक्की मेहंदी शिकू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस करा. बाय बाय.